नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्ध पत्रक जारी करण्यात आलं आहे. मित्रांनो, या प्रसिद्ध पत्रकमध्ये नवीन अपडेट काय दिले ते आपण या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. मित्रांनो, तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. मित्रांनो, अशीच नवनवीन अपडेट तुम्हाला मिळत राहील. बघा मित्रांनो, या न्यूज बुलेटिनमध्ये नवीन अपडेट काय दिले A to Z आपण या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. मित्रांनो, ही न्यूज बुलेटिन दिनांक 25/6/2024ला जारी करण्यात आलं आहे. मित्रांनो, भरपूर विद्यार्थी कन्वर्ट यादीची वाट बघत होते. मित्रांनो, त्यांची कन्वर्ट यादी लागली. मित्रांनो, पवित्र पोर्टल या वेबसाईटवरती जाऊन तुमचं युजर आय डी आणि पासपोर्ट तुम्ही लॉग इन करून तुमचं नाव तुम्ही चेक करू शकता. चला तर मित्रांनो, आपण या न्यूज बुलेटिनमध्ये आणखी इन्फॉर्मेशन काय दिले ते आपण बघू. पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक अभियंता बुद्धिमत्ता चाचणी टेट 2022नुसार मुलाखतीशिवाय पदभरतीच्या प्रकारासाठी दिनांक 25/2/2024 रोजी 11,085 उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. शिफारस केलेल्या उमेदवारांपैकी आज अखेर 6,182 शिक्षक शाळांमध्ये प्रत्यक्ष रुजू झाले आहेत. उर्वरित उमेदवारांच्या नियुक्तीची कारवाई त्या नियुक्ती प्राधिकारी स्तरावर शेवटच्या टप्प्यामध्ये आहे. बघा मित्रांनो, आणखी पुढे काय दिले. वरील प्रमाणे यादी प्रसिद्ध केल्यानंतर समांतर आरक्षणातील पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यामुळे जागा रिक्त आहेत. सदर रिक्त जागा त्या सामाजिक आरक्षणातील सर्वसाधारणमध्ये रूपांतरित करून पदभरतीची पुढील कारवाई करण्याची परवानगी मिळण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. बघा मित्रांनो, आणखी पुढे काय दिले. बघा, स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत प्राथमिक व माध्यमिक शाळांतील शिक्षक पदभरतीची प्रक्रिया राबवण्यास शासनपत्र दिनांक 10/6/2024 अन्वये मान्यता देण्यात आली आहे. बघा मित्रांनो, स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत प्राथमिक व माध्यमिक शाळांतील शिक्षक पदभरतीची प्रक्रिया राबवण्यासाठी शासनपत्र दिनांक 10/6/2024 अन्वये मान्यता देण्यात आली. बघा, लवकरात लवकर ही शेवटची कन्वर्ट यादी होती. आता विथ इंटरव्ह्यूची लिस्ट लवकरात लवकर लागणार आहे. मित्रांनो, माजी सैनिक या प्रवर्गासाठी 10% जागा रिक्त ठेवून तसे भूकंपग्रस्त या प्रवर्गातील रिक्त जागा प्रकल्पग्रस्त या प्रवर्गातील पात्र उमेदवारासाठी विचारात घेऊन एकंदरीत विविध प्रवर्गाच्या परस्पर विरोधी मागण्या व शिक्षक पदभरतीची निकड लक्षात घेता समांतर आरक्षणातील उर्वरित रिक्त पदे त्या सामाजिक प्रवर्गातील सर्वसाधारणमध्ये रूपांतरित करून पदभरती करण्यात येत आहे. बघा मित्रांनो, आरक्षणातील उर्वरित रिक्त पदे त्या सामाजिक प्रवर्गातील सर्वसाधारणमध्ये रूपांतरित करून पदभरती करण्यात येत आहे. बघा मित्रांनो, ही पुढे काय दिले. शासनाने दिलेल्या निर्देशनाप्रमाणे रूपांतरित राहून घेण्यासाठी आवश्यक ती कारवाई 3 आठवड्यात पूर्ण करण्यात आली आहे. बघा मित्रांनो, पुढे काय दिले. रूपांतरित फेरीमध्ये एकूण 5,714 रिक्त पदापैकी 3,150 पात्र उमेदवारांची नियुक्तीसाठी शिफारस होत आहे. रिक्त राहणाऱ्या 2,564 पदाच्या विषयासाठी त्या आरक्षणाचे पात्र उमेदवारांना उपलब्ध न झाल्याने पदे रिक्त राहत आहे. शिफारस होत असल्याबाबत सविस्तर तपशील खालीलप्रमाणे दिले. बघा मित्रांनो, खाली तपशील दिले. इयत्ता 1ली ते 5वी या गटातील इंग्रजी माध्यम किती जागा आहेत. उर्वरित जागा 702, उर्दू माध्यम 95, हिंदी माध्यम 91, मराठी माध्यम 760, कन्नड माध्यम 9 अशी एकूण 1,657 रिक्त पदावर उमेदवारांची शिफारस होत आहे. बघा मित्रांनो, आणखी पुढे काय डिटेल दिले. इयत्ता 6वी ते 8वी या गटातील सर्व इयत्ता 6वी ते 8वी या गटातील सर्व माध्यमाची गणित विज्ञान व 1,382 सामाजिक शास्त्र 3 भाषा आणि 98 अशी एकूण 1,883 रिक्त पदावर उमेदवारांची शिफारस होत आहे. बघा मित्रांनो, पुढे दिले आणखी. इयत्ता 9वी ते 10वी या गटातील सर्व माध्यमातील 10 रिक्त पदावर उमेदवारांची शिफारस होत आहे. फक्त 10 उमेदवारांची रिक्त पदावर शिफारस होत आहे. बघा मित्रांनो, 9वी ते 10वी. आता पुढे काय दिले बघू. उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथील याचिका क्रमांक 2534 रोजी दिलेल्या निर्णयानुसार शिक्षक पदभरतीची प्रक्रिया याचिकेतील निर्णयाच्या अधीन राहून पुढे चालू ठेवण्यास परवानगी दिली आहे. मित्रांनो, उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहेत. बघा मित्रांनो, पुढे काय दिले. तदनंतर उच्च न्यायालयात शिक्षक पदभरतीशी संबंधित याचिका दाखल आहेत. यात
उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथे याचिका क्रमांक 2784 2752 वन्य याचिका दाखल आहे। सदरची सर्वसाधारण गुणवत्ता यादी उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद व नागपूर येथे दाखल याचिकावरील निर्णयाच्या अधीन राहून प्रसिद्ध करण्यात येत आहे मित्रांनो। बघा मित्रांनो, आणखी पुढे काय दिले, शिक्षक पदभरतीच्या मुलाखतीशिवाय या प्रकारातील रूपांतरित फेरीतील सर्व प्रक्रिया नियमबद्ध पद्धतीने पूर्ण केली आहेत, तरी देखील या संदर्भातील अभियुक्तधारकांच्या स्वतःच्या निवडीबाबत तक्रार असल्याने त्याबाबत अशा उमेदवारांची तक्रार निवारण व दुरुस्ती समिती ग्रीव्हन्स रिड्रेसल अँड करेक्शन कमिटीकडे बघा जीमेल पण दिले मित्रांनो, पवित्र 2022 grcc@gmail.com या ईमेलवर सबळ पुराव्यासह सोबत जोडलेल्या विहित नमुन्यात सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाल्यापासून 10 दिवसाच्या आत अर्ज सादर करायचे मित्रांनो। बघा मित्रांनो, काही तुम्हाला डाऊट असेल तर तुम्हाला या ईमेलवरती तुम्ही डाऊट पाठवू शकता मित्रांनो। 10 दिवसाच्या आत तुम्हाला या ईमेलवरती तुम्हाला पाठवायचं मित्रांनो। या ईमेल पत्त्यावर कोणतेही ग्रुप मेल अथवा अन्य मेल पाठवू नये। बघा मित्रांनो, पुढे बघा आपण, सदर निवड प्रक्रिया ही संगणकीय प्रणालीद्वारे होत असल्याने यामध्ये मानवी हस्तक्षेपास वाव नाही, त्यामुळे उमेदवारांनी याबाबत कोणत्याही व्यक्तीशी अथवा यंत्रणेशी कोणत्याही माध्यमातून संपर्क साधू नये मित्रांनो। बघा मित्रांनो, ही संगणकीय प्रणालीद्वारे ही निवड आहे मित्रांनो। पुढे काय दिले बघा, नव्याने जाहिरात घेऊन निवड प्रक्रिया करताना स्वयं प्रमाणपत्रामध्ये केलेल्या बदल विचारात घेऊन पुढील कारवाई करण्यात येईल। माजी सैनिक या समांतर आरक्षणातील रिक्त राहिलेल्या जागांसाठी माजी सैनिक यांच्यासाठी स्वतंत्र फेरीत आयोजन करण्यात येणार आहे मित्रांनो। बघा मित्रांनो, निवडीसाठी शिफारस झालेल्या सर्व उमेदवारांची शालेय शिक्षण विभागातर्फे हार्दिक अभिनंदन व पुढील शैक्षणिक कार्यास शुभेच्छा। आपल्या हातून होणाऱ्या उत्तम शैक्षणिक कार्यामुळे अनेक सुसंस्कृत पिढ्या घडतील याची खात्री आहे। न्यूज बुलेटिनद्वारे वेळोवेळी अद्ययावत माहिती प्रसारित करण्यात येईल याची अभियुक्तदारांनी नोंद घ्यावी मित्रांनो। बघा, हे शेवटचं राऊंड होतं कन्वर्ट राऊंड। आता कन्वर्ट राऊंड लागले मित्रांनो। आता लवकरात लवकर विथ इंटरव्ह्यूची लिस्ट लागणार आहे मित्रांनो। व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो। असेच नवनवीन अपडेट तुम्हाला मिळत राहील मित्रांनो।